1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये विशेष महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या सप्ताहादरम्यान कोणते कोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत? मी सध्या आहे जळकोटच्या तहसील कार्यालयामध्ये। आपल्यासोबत जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे आहेत। आपण त्यांच्याकडूनच या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, या विशेष सप्ताह मोहिमेअंतर्गत कुठले कुठले उपक्रम आणि कशा पद्धतीचा हा सप्ताह असणार आहे? आपण सर्वजण जाणतात की माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय महसूल मंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्र राज्यभर 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान राज्यात विशेष महसूल सप्ताह साजरा करत आहोत। लातूर जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या पुढाकारातून आपण जळकोट तालुक्यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत हा विशेष महसूल सप्ताह आपण आयोजन करणार आहोत आणि याची जास्तीत जास्त प्रसिद्धी लोकांपर्यंत व्हावी हा एक महसूल खात्याचा प्रामाणिक उद्देश आहे। आणि जे काही कार्य आपण करणार आहोत किंवा वर्षभरामध्ये आम्ही जे कामं केलेली आहेत त्याचा एक कुठंतरी लोकांपर्यंत संदेश जावा की महसूलतर्फे जे कामं होतात लोकोपयोगी त्याचा त्यांना त्याबद्दल ज्ञान व्हावं। आणि या महसूल सप्ताहामध्ये जे काही जळकोट तालुक्यामध्ये जिल्हा लातूरमध्ये आपण कामं करणार आहोत त्या अनुषंगानं आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान आपण विशेष महसूल सप्ताहाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या अंतर्गत आपण 1 ऑगस्टला माननीय SDO साहेब उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उदगीर येथे जे काही आमचे महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करणार आहोत 1 ऑगस्टला। तसेच जे आमचे महसूल अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा देखील विशेष सत्कार करणार आहोत। तसेच महसूल कर्मचारी अधिकारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून तिथे काही महसूलविषयक काही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। तर 1 ऑगस्ट रोजीचं हे नियोजन आमचं असणार आहे। यानंतर आम्ही 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर जे 2011 पूर्वी जे रहिवास प्रयोजनार्थ ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे अशा कुटुंबाचं अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या बाबतीत एक ड्राईव्ह घेत आहोत। जळकोट तालुक्यामध्ये जेवढे लोक 2011 पूर्वी ज्यांनी निवासी प्रयोजनाकरता अतिक्रमण केलेलं आहे जे लोक बेघर आहेत आणि त्यांना कुठलीही जागा नाही अशा लोकांचं सर्वेक्षण आपण करणार आहोत। आणि या सर्वेक्षणामध्ये त्यांना ज्या शासनाने ज्या नियम अटी शर्ती घालून दिल्या आहेत त्यामध्ये ते निकष पूर्ण केले तर त्यांना निश्चितच एक वास्तव्यासाठी घर मिळणार आहे। आणि हा ड्राईव्ह आम्ही 2 ऑगस्ट रोजी जळकोट तालुक्यात घेतलेला आहे। तसेच 3 ऑगस्ट रोजी आम्ही या तालुक्यामध्ये आपण जेवढेही पानंद रस्ते असो शिवरस्ते असो किंवा जे शेतकऱ्यांना विविध शेतीला जाण्यासाठी रस्ते आहेत जे रस्ते आम्ही मोकळे केलेले आहेत ते रस्ते मोकळे केल्यानंतर आपण त्या रस्त्याच्या ठिकाणी दुतर्फा झाडं लावण्याचा एक मोठा ड्राईव्ह आपण घेत आहोत। तर 3 ऑगस्ट रोजी आपण मौजे घोंसी मौजे गुत्ती आणि मौजे सोनवळा या 3 ठिकाणी जे आम्ही पानंद रस्ते मोकळे केलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही दुतर्फा वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करणार आहोत। हा सुद्धा एक महसूल सप्ताहाचा एक भाग आहे। आणि जळकोट तालुक्यामध्ये आपण 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत आपण मौजे वांजरवाडा हे मोठं गाव आहे जळकोट तालुक्यातील येथे आपण सर्व विभागाचे एक कॅम्प आयोजित करून महसूल महाराजस्व अभियानाअंतर्गत त्या गावामध्ये एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना कसे लाभ देता येतील याचा विचार करून आपण 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत वांजरवाडा येथे कॅम्प घेत आहोत। तसेच आपण 5 ऑगस्ट रोजी जे आपले विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आहेत जळकोट तालुक्यामध्ये जास्त लाभार्थी जवळपास 95% काम झालेलं आहे आपण DBTचं म्हणजे जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजनेमध्ये आहेत त्यांचं EKYC झालेलं नाही। काही लोक अनभिज्ञ आहेत काही लोकांचा आधार कार्ड किंवा डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचा एक विशेष ड्राईव्ह घेऊन आम्ही सर्व तलाठ्यांना त्या दिवशी गावात पाठवून ती यादी त्यांच्याजवळ देऊन अशा संबंधित लाभार्थ्यांचे आपण DBT म्हणजे EKYCचं काम आपण करणार आहोत। तसेच 6 ऑगस्ट रोजी ज्या आपल्या जळकोट तालुक्यामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेलं असेल त्या ठिकाणी आम्ही ते अतिक्रमण मुक्त करण्याचं काम आम्ही 6 ऑगस्ट रोजी घेणार आहोत। आता शासनानं जे नवीन M-SAND धोरण आणलेलं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगलं एक धोरण आहे ते। आणि 7 ऑगस्ट रोजी आपल्या जळकोट तालुक्यामध्ये M-SANDचा आपला प्रोजेक्ट सध्या नाही आहे तर अशा काही लोकांना आम्ही तयार करत आहोत की M-SAND निर्मिती करण्याच्या बाबतीत जे काही शासनाने निकष दिलेले आहेत त्या निकषाची पूर्तता करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी त्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही 7 ऑगस्ट रोजी काही उद्योजकांना जळकोट तालुक्यातील इथे मीटिंग करता बोलवलेलं आहे जेणेकरून आपल्या जळकोट तालुक्यामध्ये M-SAND निर्मिती व्हावी आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय महसूल मंत्री साहेब
मुख्यमंत्री साहेब यांच्या निर्देशानुसार आपण हा अशा प्रकारे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट रोजी हा विशेष महसूल सप्ताह जळकोट तालुक्यामध्ये आयोजित करत आहोत. या विशेष सप्ताह याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग कसा असावा, त्यांच्यासाठी काय आव्हान असेल? नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की हा जो आम्ही सप्ताह आपल्याद्वारे आपण प्रसिद्धी करावी की महसूल विभागामार्फत या 7 दिवसामध्ये काय काय कामं केली जाणार आहेत. या सप्ताहामध्येच नाही तर जे वर्षभर आम्ही महसूल विभागामार्फत कामं करतो, मग ते रस्ते देण्याच्या बाबतीत असो, लोकांना बेघर लोकांना घर देण्याच्या बाबतीत, जागा देण्याच्या बाबतीत काही ड्राईव्ह असो, अतिक्रमण मुक्त करण्याच्या बाबतीत काही ड्राईव्ह असो, हे जे विशेष कार्यक्रम आहेत आम्हाला या विशेष सप्ताहामध्ये एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन फील्डवर काम करून त्या लोकांपर्यंत मेसेज हा द्यायचा आहे की आमच्या महसूल विभागामार्फत जे काही कामं चालतात ते आम्ही यथोचितरित्या जे शासनाचे धोरणं आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर आपणही याद्वारे आमच्या महसूल विभागामार्फत काय कामं चालतात याची आपण व्यापक प्रसिद्धी करावी. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, सर्व माननीय सदस्य जे आहेत त्यांनासुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे आणि जळकोट तालुक्यामध्ये या पुढील 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच पाहिलं तर हा महसूल सप्ताह हा सामान्य नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत. असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही की महसूल प्रशासनच हे सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत 7 दिवस या सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून ते कार्यरत असणार आहेत. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.